वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे। आपण बघू शकतो की राज्यभरातून हजारोच्या संख्येनं महिला भाविक म्हणजेच वराडी मंडळी गोळा झाली होती। खरं तर देवाब्राह्मणांच्या साक्षीनं खरं तर 11 मंगलाक्षरा म्हणल्यानंतर हा विवाह सोहळा संपन्न झालेला। आता विठ्ठलाची आरती देखील झालेली आहे आणि त्यानंतर खरं तर या महिलांमध्ये जो आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी इतर लग्नामध्ये ज्या पद्धतीने उत्साह असतो तसा उत्साह खरं तर आपल्याला इथं पाहायला मिळतो। अशाच अनेक महिला वराडी मंडळी आता आपल्याबरोबर काय सांगताल, विवाह सोहळा संपन्न झाला आहे? सलग 6वं वर्ष आहे जो हा विवाह सोहळा आमच्या हस्ते संपन्न होतं। आमचं फार मोठं भाग्य आहे की हा विवाह सोहळा आम्हाला अनुभवायला मिळतो, आमच्या हस्ते संपन्न होतो आणि विठ्ठलाचे फार फार आभार आहेत की आणि त्यांनी आमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवावी। माझ्या सर्व परिवाराला, आमच्या पंढरपुराला, सर्वांना, सर्व जनतेला सुखी ठेवावं देवानी। अजून काही महिला भाविक आपल्याबरोबर, तुम्ही काय सांगताल? आज वसंत पंचमी, आम्ही गेली 4 दिवस झालं श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची कथा ऐकतो आहे। श्री विठ्ठलाने रुक्मिणी मातेने श्री विठ्ठलाला कसं पत्र लिहिलं आणि श्री विठ्ठलाने ते पत्र ऐकून कसं रुक्मिणी मातेला आपलंसं करून घेतलं, हा अनुभव आम्हाला इतका म्हणजे शब्दात सांगू शकत नाही आम्ही, इतका आम्हाला आनंद झाला। आणि याचबरोबर आज मला मंगळाष्टका म्हणायला मिळाली, त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे खूप खूप आभारी आहेत। आज खरं तर वसंत पंचमी आणि त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डे सुद्धा आलेला आहे। दोन्हीचा खरं तर संगम आहे, काय सांगता? आय लव्ह यू म्हणेल आय लव्ह यू विठ्ठला, आय लव्ह यू रुक्मिणी। याची देही याची डोळा पहा पंढरी नाथाचा आणि रुक्मिणी मातेचा सोहळा। या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जर हा दोन्ही भाग्य आहे की रुक्मिणी मातेचा सोहळा बघायला आम्हाला मिळाला। खूप भाग्यवान, खूप नशीबवान आहे आम्ही। विठ्ठल रुक्मिणी माता हेच प्रेमाचे प्रतीक आहेत आणि आज प्रेमाचा दिवस आणि प्रेमाचा विवाह सोहळा आहे, ह्याच्यापेक्षा अजून सुंदर अनुभूती काय असू शकते? आज व्हॅलेंटाईन डे आहे, त्याचबरोबर विवाह सोहळा झालेला आहे, काय तुम्ही सांगता? परब्रह्म पांडुरंगाचा जगाचा मालक आहे। जगाच्या मालकानं रुक्मिणीला प्रेम कसं करावं, जगाच्या मालकानं रुक्मिणीवर प्रेम करावं। आजचा प्रेमाचा दिवस आहे आणि परब्रह्म पांडुरंग हा जगाचा मालक आहे आणि मालकाच्या लग्नात आम्ही वराडी म्हणून येतोय, यापेक्षा आनंद सोहळा काय असू शकतो? आणि सर्वजण आपल्या भगवंताच्या ह्याच्यात वराडी होणं हा परम सौभाग्याचाच आनंद आहे। आणि आजचा प्रेमाचा दिवस म्हणतोय मी, या कलियुगात सांगतो की ह्यासारखं भगवंतासारखं प्रेम या कलियुगात चिराचिर टिकवावं आणि रुक्मिणी माते आणि पांडुरंगासारखी समान ऊर्जा आपल्या आयुष्यात यावी आणि सगळ्यांना हा प्रेमाचा दिवस आणि रुक्मिणीच्या आणि पांडुरंगाच्या लग्नाचा दिवस आज खूप योगायोग आहे आणि वसंत पंचमी सुरू होते आणि इथून पांडुरंगावरती मुक्त। अजून काही महिला भाविक आता आपल्या बरोबर आहेत, त्या महिला भाविक काय सांगतात तुम्ही? खूप छान वाटतं इकडे येऊन। वसंत पंचमीच्या दिवशी एवढा मोठा सोहळा बघायला मिळाला। पंढरपुरात आम्ही राहतो ह्याचा आम्हाला गर्व वाटतोय की इतका अभिमान वाटतोय की वाचलं। हॅलो, रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीच्या लग्नाला येऊन कृतकृत झालं, आमचं भाग्य उदयाला आलं आणि विठ्ठल माझे पिता, रुक्मिणी माझी माता, अनिल रावांचं नाव घेते विठ्ठलाच्या लग्ना दिवशी। आपण बघितलं असेल की विवाह सोहळा आता संपन्न झालेला, अनेक महिला भक्त भगिनी असते ते अतिशय आनंदी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। देवाच्या गाण्यावर देखील यांनी आता टेका धरलेला आपल्याला पाहायला मिळतं। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन विनोदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।